अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देऊन खतांचा बफर स्टॉक तातडीने खुला करण्याची अकोले ग्राहक पंचायतची मागणी। अकोले तालुक्यात विशेषतः आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात खरीपाच्या हंगामात आवश्यक रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला असून हा तुटवडा म्हणजे व्यावसायिकांनी रासायनिक खतांची निर्माण केलेली कृत्रिम टंचाई आहे। याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया खताची एकही गोण मिळू शकत नाही। यामुळे अनेक आदिवासी शेतकरी खतांपासून वंचित आहेत। तातडीने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावेत व शासनाच्या ताब्यात असलेल्या युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करण्याबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, माधवराव तिटमे, सचिव राम रुद्रे यांनी अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। जून जुलै मध्ये झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने शेतकरी राजा अगोदरच उद्ध्वस्त झालेला आहे। तरीही अडचणीतून पैशाची उसनवारी करून बी बियाणे, औषधे, खते खरेदी करायला सुरुवात केली। भात लागवडीसाठी युरिया खताची गरज भासत आहे। खत न मिळाल्याने पेरण्यामध्ये व भात लावण्यास विलंब उशीर होत आहे व सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका इतर पिकांसाठी शेतकऱ्यांना युरिया खताची अत्यंत गरज भासत आहे। तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्या, बफर स्टॉक तातडीने खुला करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे, रामदास पांडे, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, मोहन मुंडे, सुरेश गवाले, दत्तात्रय मुठे, अशोक उघडे, पांडुरंग पथवे, रामदास पवार, राजेंद्र लामगे, सुशांत वाकचौरे, साहेबराव दातखेळे, ओंकार धुमाळ, मुकेश बैरागी, नवनाथ आवारी, भाऊसाहेब वाकचौरे, गणपत थिगळे, प्रदीप हासे, भाऊसाहेब वाळून, ॲडव्होकेट राम भांगरे, ॲडव्होकेट दीपक शेटे, रामहरी तिकांडे, ज्ञानेश्वर पुंडे, दत्ता शेटे, कैलास तळेकर, पत्रकार शांताराम दराडे आदींचे नावे आहेत। अधिक माहितीसाठी प्रति जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तथा पालकमंत्री अहिल्यानगर, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर, तालुका कृषी अधिकारी अकोले यांना पाठवण्यात आले आहेत। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे।